सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी श्यामला मी आलो हा. अगं बाई आबा तुम्ही लवकर आलात का मला उशीर झालाय? काय तुला उशीर नाही झाला, मी लवकर आलो. हो का? का ते म्हणे काय पाय बी दुखतो की काय तुमचा? वेदाचा पाय बरा आहे. हो या खारकरांना जरा अस्वस्थ वाटायला लागलो म्हणून त्यांना मी घेऊन आलो. हो काय झालं त्यांना? विशेष काय नाही, त्याच्या नेहमीचा गॅस ट्रबल सवय आहे ना. मी तुम्हाला दूध देते. हा आबा बघ मला खायला नको वेफर्स वगैरे काय केले पापड्या. आबा अहो ती फ्लॉवर अरेंजमेंट आहे. फ्लॉवर शेंग फुई काय म्हणतात ते? नाही नाही फेंगशुई म्हणतात त्याला. चांगलं दिसतंय ना? छान उत्तम आहे. लांब ठेवतो पाणी पडतं. हे घ्या तुम्हाला दूध. गरम आहे का? नाही अजिबात गरम नाहीये, तसं मी कोमटच करत ठेवलं होतं. बरं मला वाटलं खारकर येतील तुमच्या बरोबर. सांभाळा हे सांभाळा. हा बोला. हे तू गडबडीमध्ये साखर घालायला विसरलीस काय? कुठे? दुधामध्ये साखर. हो नाही आता काय आहे, मी ती साखर विसरलेली नाहीये, मी मुद्दामच टाकलेली नाहीये. अरे कर्मा. अहो नाही, काल काय झालं माहितीये का, मी टीव्हीवर एक कार्यक्रम बघितला. उतार वयातल्या माणसांच्या आहाराची काळजी कशी घ्यावी तो सगळा कार्यक्रम बसून बघितलाय मी. पण उतार व्हायला काळजी म्हणजे काय? अहो काय माहितीये का आबा, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय म्हणजे उतार वयातले नाही सगळ्यांसाठीच आपला आहार चौरस असतो ना, तो अतिशय उत्तम असतो. पण आता आपलं राहणीमान इतकं बदललंय, जीवन पद्धती अशी मॉडर्न झाली आहे ना, त्याच्यामुळे साखर तेल मीठ यांचं प्रमाण असं वेडवाकडं झालेलं आहे. म्हणजे आंबट रस आणि तुरट रस हे पोटात जायलाच पाहिजे, जे जात नाहीत आपल्या पोटामध्ये, असं त्यांनी सांगितलं. आणि काय म्हणतात, साखर उतार वयातल्या माणसांना गोड जास्ती खायचं नाही, साखरेने हाडांची क्षती वगैरे होते असं म्हणतात. म्हणून मी ठरवलंय की आजपासूनच सुरू करूया, सकाळपासूनच सुरू करायचं. शुभश्य शीघ्रम. म्हटलं कुणालाही साखर देणार नाही, चहामध्ये पण टाकणार नाहीये म्हणून टाकलेली. श्यामला हे उतार वय हे वयस्क म्हणजे 60 ओलांडलेली. हो मी 80 पार केली. आता मला या वयात कसली पच्छ. बरं का, मला जे काही आवडेल ते खाऊन मरावं असं मी ठरवलं. काय बोलतो तुम्ही आबा? हे बरं का श्यामला, तू या टीव्ही वाल्यांच्या नादी लागू नको ग. आपल्याला बरं का पथ्य पाळायची गरज नाहीये. हो आपला आहार अगदी उत्तम आणि सकस असा असतो. ह्या वयात 81 वर्ष सुद्धा माझी प्रकृती ठणठणीत आहे, याचं सगळं श्रेय तुला आहे. तू काय ऐकू नको घ्यायचं. नाही ते खरं आहे, पण त्यांनी काय नाही, मी त्या टीव्ही वाल्यांना आता पत्र पाठवणार आहे. काय ते? हो, तुम्हाला वयस्क माणसांच्या प्रकृतीची काळजी कशी घ्यायची हे लोकांना शिकवायचं असेल तर आमच्या श्यामलाला घेऊन जा सांगणार आहे. अगो बाई नाही, तुम्हाला हवी असेल तर थोडीशी साखर देईन मी तुम्हाला. मला दिली तर बरं विचारायचं, याच्यावर ठेवायची म्हणजे एक घोट पी मग साखर खायची येथे. अरे देवा, काय हे? तुमचा डबा तयार आहे बरं का? तुमची झाली नाही तयारी अजून? हे काय आहे? काय झालं? अगं बाई बटन, अगं बाई 2 बटन गेली आहेत. द्या पटकन काढून द्या, मी लावून देते तुम्हाला. हा नको, आता राहू द्यायचं. अहो द्या ना. अगं नको ग बाई, आता नको, दुसरा घालतो मी. अगं नाही, खरंच रागवलं नाहीये मी खरंच दुसरा घालतो अगं. हो पण नेहमीच असं होतंय माझं. मी आज काय करते, सगळे शर्ट्स घेते आणि चेक करून ठेवते. बरं हे बघ, काय जरुरी नाही की आज हाच घालून जायला पाहिजे, हा उद्या घालू. हा
चल. आई ए बघ त्याचं काय झालं ते, अडलंय काहीतरी त्यांचं. काही नाही, जरा इकडे तिकडे बघायला नको. सगळ्याला मीच कशी पाहिजे याला? तुम्हाला नाही, मी त्याला म्हणते. या आई आई या आई आई. शिर्या काय चाललंय आरडाओरडा तुझा? काय हवं तुला? हा हा? ते मोजे हवेत का तिकडे? ते सापडलेले बघ. मग ते रुमाल तिकडे ठेवलाय बघ. रुमाल आहे. आणि बाकी ड्रॉवर मध्ये असेल. बाकी टाई मला सापडलाय. मग आता काय हवं तुला? हो पण त्यात पैसे नाहीयेत. हो मग तू पाहुणा आहेस घरातला, कपाटात घेता येत नाही तुला? काय आरडाओरडा लावलायस तू? पाहुणा. हे असं करतोस ना आणि नुसतं आरडाओरडा करतो. आधीच माझी धावपळ असते, त्याच्यामध्ये आरडाओरडा बरं वाटतं का सकाळी सकाळी? अगं आई रागावू नकोस. काय माहितीये अगं, सकाळ अशी ना म्हणजे सुरू नाही ना झाली अशी काय तर धावाधाव, डाफरणं, रागावणं तर मजा नाही. त्यामुळे अगं आज सकाळपासून कसं शांत शांत वाटत होतं, काहीतरी असं चुकल्यासारखं वाटत होतं. म्हणून म्हटलं आई असं. कळलं, कपाटातनं पैसे घे. कळलं? बरोबर जातो नाही तर बाबा ओरडतील. श्यामाल, ए श्यामाल. शिर्या आई ए आई ए येऊ नको जा. काय सुकलेली आहे मेथी. कशी आहे? 5 रुपये एकदम फ्रेश आहे. 5 रुपये. आतमध्ये कालची नाही ना नाही बाई भरलेली? एकदम फ्रेश आहे. 2 देऊ? 2 कशाला? लोणचं घालायचंय मेथीचं मला. किती झाले? 5 रुपये. अहो हे निर्मला कुंज कुठे आहो? निर्मला कुंज? अगं निमा. आया श्यामल ना तू? हो तू इकडे? हो मी इकडेच राहते ना. शिफ्ट झालीस का इतक्यात? नाही म्हणजे राहते मी पलीकडे. हा. या एरियामध्येच राहते. अगं आमच्या इथला भाजीवाला नाही आला ना आज, म्हणून इकडे आले. तू कशी काय इकडे? अगं मी जरा ओळखीच्यांकडे आले, मला पत्ता नाही मिळत. निर्मला कुंज कुठे आलं? हो मी दाखवते ना, पण तू चल तर माझ्या बरोबर आधी. हो मला जरा निर्मला कुंज दाखव. नाही तू आधी माझ्याकडे चल, नाही तर मुद्दाम येणार आहेस का तू माझ्याकडे? अगं आता नको प्लीज. नाही आता नाही, असं काही नाही. नाहीतर तू येत नाहीस माझ्याकडे वाटवाकडी करून. चल तू माझ्या बरोबर. पुरे आले मी तुझ्या बरोबर. मला माहिती तुम्हाला सोडणार नाही अजिबात अशी. अगं हो. चल चल. बरेच दिवस शलाकाचं पत्र आलेलं नाही. फार बिझी आहे वाटतं, का विसरली आम्हाला? किंवा पत्र लिहिलं असेल आणि पोस्टमॅनने अजून आणून दिलं नसेल. काय लाव काहीतरी. तोपर्यंत जुनी पत्र काढून वाचतो. प्रिय शिर्या हे नको. प्रिय आबा, या शिरसाष्टांग नमस्कार. तुमची इथे खूप आठवण येते. सकाळी सिडनी, मेलबर्न. आबा अरे आलीस तू श्यामला? शलाकाचं पत्र आहे का? होय नाही काय आहे, जुनीच पत्र आहे. शलाकाची आठवण झाली ना म्हणून. आबा अहो ही निमा माझी बालमैत्रीण आठवते का तुम्हाला? एकदा आली होती आपल्याकडे. अगं किती वर्ष झाली त्याला. त्यांना कसं आठवेल काही? नाही विसरलो नाही मी. माझ्या लक्षात आहे. तू शलाकाच्या बारशाला आली होतीस. 2 तास पत्ता शोधत होतीस. हो अगं बाई इतकं सगळं आठवते तुम्हाला? काय जबरदस्त मेमरी आहे तुमची. मला तर 4 दिवसापूर्वीच सुद्धा काही आठवत नाही. तू योगासनं करीत जा नियमित. गुड फॉर युअर मेमरी. अगं बाई तुम्ही अजूनही करता? अजून म्हणजे काय, अजून नियमित करतो. हो अगदी फिटनेस महत्वाचा. हो ते गावांचं आहे बरं का. आमच्या सगळ्यांच्या फिटनेसची काळजी घेतात ते. बाकी काय मजेत आहेस ना? हो आबा. आम्ही आहोत आतमध्ये आबा. हा ये ग. येते. कुठली आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. घे पाणी घे. पसारा बघू नकोस. हा अगं गोड आहे का घर तुझं? जुनं आहे. काय म्हणतात खानोलकर? काय म्हणणार, सध्या टूर वरती गेले. अगं. कलकत्त्याला आहेत ते. हो अगं बाई म्हणजे घरी तू आणि मुलगाच? छे ग मुलगा कुठे? मुलगा सिंगापूरला. हो कधी गेला? तुला नाही माहिती? 2 वर्ष होत आली आता. अगं बाई मग घरी तू एकटीच? हो. घर खायला उठत असेल ना? अगं शलाका गेली आहे. शलाका ऑस्ट्रेलियाला गेली आहे हो 6 महिन्यांसाठी. तर मला दुपार खायलाच उठते. काय करावं कळत नाही. बरं कुठे जावं म्हटलं तर सोबतीला कोणी नाही. फारच एकटं वाटतं बाई. तुला? का नवरा नाहीये तुझा? त्याला सांगायचं चल खरेदीला कंपनी द्यायला मला म्हणून. काहीतरी काय. हो थट्टा नाही करत आहे मी. सिरियसली सांगते तुला श्यामला. तू सांगतेस वाटतं नवऱ्याला. ऑफकोर्स. आणि तो ऐकतो. ड्युटीच आहे त्याची ती. अगं नवरा म्हणून कर्तव्यच नाही का त्याचं ते?
हो ते आहेच, पण अगं त्यांच्यासाठी आपण एवढं करतो, बघ त्यांनी आपल्यासाठी एवढं सुद्धा नको का करायला? हो ते पण आहेच. सुरुवातीला तो तसा नव्हता ग, पण मग समीर सिंगापूरला गेला आणि मी खूप लोनली झाले. त्याच्या लक्षात आलं लगेच. तसा तो खूप अंडरस्टँडिंग आहे ग. त्याने आपली लाईफस्टाईलच बदलून टाकली. म्हणजे अगं पूर्वी कसं ऑफिस मधून आल्याबरोबर तो मित्रांबरोबर कुठे कुठे भटकायला जायचा, पार्टीज ना, नाहीतर फंक्शन्स ना, नाहीतर असंच कुठे कुठे ग. आता त्याने ते सगळंच बंद करून टाकलं. जास्तीत जास्त वेळ तो आता मला देतो. अगं पिक्चरला किंवा नाटकाला गेला ना, ते सुद्धा मला बरोबर घेऊनच जातो. काय ग? त्याच्यामुळेच सावरले ग मी. ते खरंच वेळ लागलं असतं मला. नाही पण खरंच कौतुक आहे हा तुझ्या नवऱ्याचं. कौतुक तर आहेच ग, पण श्यामल मला वाटतं ते त्याचं कर्तव्यच आहे. आणि शिवाय तो जास्त परदेशात वगैरे जात असतो ना, त्याच्यामुळे त्यालाच जास्त माहितीये. तिकडे म्हणे नवरा जास्त वेळ देत नाही, एवढ्या कारणावरून बायका घटस्फोट देतात चक्क. अगं बाई काय सांगतेस तू? हो खरंच आणि बरोबरच आहे ग ते. अगं एकदा का लग्न झालं की आपण संसार, मुलं या सगळ्या रामरगाडात इतक्या गुरफटतो की मित्र मैत्रिणी सगळं कुठे लांब सुटतं बघ. सगळे रिलेशन्सच संपून जातात आपली. पण काही इलाज नसतो नीमा. अगं हे मुलाबाळांच्या कामामध्ये आपल्याला काही सुचत नाही आणि जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा वेळच निघून गेलेली असते. म्हणजे या वयात लक्षात येतं मुलं मार्गी लागलेली आहे, स्वतःच्या पायावर उभी आहेत आणि इतका रिकामा वेळ मिळतो ना, असं वाटतं आता थोडीशी हौसमौज करावी, टूरला जावं, कुठे शॉपिंगला जावं. पण कसं जाणार, कोणाबरोबर जाणार? कंपनीला कोणीच नाही ना. आणि असं जीवाभावाची मैत्रीण पण 4 गोष्टी करायला मिळावी म्हटलं तर पण ती नेमकी अशा वेळेला मिळत नाही वेडाबाई. म्हणूनच आपल्या हक्काच्या नवऱ्याला अशा वेळेला सोबतीला घ्यायचं. मग ते त्यांना पटलं पाहिजे ना. का? पटवून दिलं की सगळं काही पटतं. हा काय? एक मिनिट. हा श्यामल बोल ग. काय? हा हो तुम्ही कुठे आहात? एक मिनिट एक मिनिट, जरा रिक्षा बंद करा. हा हा बोल. काय ग? हा हो तुम्ही कुठे आहात? अगं मी आता हेड ऑफिस मधून निघालोय माझ्या ऑफिस मध्ये. बोल काय झालं? हा अहो नाही म्हणजे मी फोन सहजच केला होता. मी म्हटलं जरा लवकर याल का तुम्ही? का ग काय झालंय? नाही असं काही झालं काही नाहीये. म्हटलं जरा फिरून आलो असतो. आणि मी वंदना आहे ना, तिला म्हटलं होतं की मी तुम्हाला घेऊन येईन तिच्याकडे, तर मग आपण आज गेलो असतो तर बरं झालं असतं जरा. आणि थोडी खरेदी पण करायची होती मला. श्यामल काय ग? अगं श्यामल तुला नाही कळत. तू तिथे दिवसभर घरात बसून असतेस, इथे आम्ही दिवसभर ऑफिस मध्ये त्या गर्दीतून ट्रेनच्या धक्के खात जातो येतो. त्या गर्दीमध्ये अंग नुसतं चिंबून जातं. कसे तरी धावत पळत घरी यायचं. अगं नको होऊन जातं ग सगळं. अगं पुन्हा घरात आल्यानंतर मग बाहेर पडायचं म्हणजे शर्मा यांच्या अटकेच्या संदर्भात विरोधी पक्ष नेत्यांनी बघितलं मी बोललो नव्हतो तुम्हाला. लोकशाही आघाडी सगळे इन्व्हॉल्ड असणार याच्यामध्ये. तेलगीच्या पैशाचा वापर करण्यात आला होता अरे काय आरोप. आपण साधा सिग्नल तोडला तर आपण लगेच सापडतो कायद्याच्या कचाट्यात. आणि हे बघा एवढे मोठे घोटाळे करून कसे काय राज रोजपणे फिरू शकतात. खरं काय शेखर तू म्हणतोस ते मला पटतं रे, पण काय विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. दुर्लक्ष होत आहे. सगळे असेच आहेत ना? प्रकरणी विरोधक अहो पण आबा आता दात तरी कोणाकडे मागायची सामान्य माणसाने? अरे अरे अगदी कोणाकडे न्याय देणार कोण? अरे सिजा, ते कुंपण शेत खातं या म्हणीचा अर्थ तुला पाहिजे होता ना. हे संदर्भासहित स्पष्टीकरण. आबा काय कधी कधी मला तुमचा देखील संशय येतो. माझ्याकडे संशय? आबा तुमच्या बेड खाली जी पेटी आहे त्यात कसले स्टॅम्प आहे तो?
अरे स्टॅम्प म्हणजे आपल्या भारताचे जुने स्टॅम्प आहेत ते. मी ठेवले द्यायचे 5-6 आहेत ते. सगळ्यांची मिळून किंमत 30 रुपये सुद्धा नाहीये. काय घोटाळा बिटाळा काय मारी म्हणून काय तिला काय म्हणू नको, घाबरू नको या वयामध्ये मला. तुला सांगू का बरं शेखर, मला काय वाटतं पुष्कळाला विचार केला की अरे आमच्या वेळेला सांगतो ह्या देशासाठी घराघराची होळी करणारी माणसं होती रे, बघितलेली आहेत. आणि आता स्वार्थापायी हे देशाची होळी करायला माणसं निघालेत हे बघून मी पित्त खाऊन उठतं माझं. असं वाटतं की रामशास्त्री प्रभूनेसारखं उठून जाहीरपणे सांगावं की देहांत प्रायश्चित्त खरी प्रायश्चित्त नाही. आबा आबा ओरडू नका. तो बघा तेलगी असतोय तिकडे, कशाला उगाच ओरडताय. पण सामान्य माणसं स्वतःच्या घरात बसून असं ओरडण्याखेरीज काही करू शकत नाही. हो, काही करू शकत नाही. तर या होत्या मुद्रांक घोटाळ्यावरती टिपरे कुटुंबाच्या प्रतिक्रिया. आईची प्रतिक्रिया राहिली. करीत असलेल्या बेफाम आरोपामुळे मूळ प्रकरणात आईचं काय बिनसलंय का? दुर्लक्ष काय रे? काय झालं? काय पाहायला तेलगीला मिळत आहे. काय म्हणजे सकाळपासून गप्पच आहे ती. या प्रकरणाचा तपास होऊ द्यावा असे आवाहन काय झालंय काय तिला? सोमवारी ती विधान चिडल्यासारखी देखील वाटत नाहीये. तेलगी प्रश्न म्हणजे थोडी इमोशनल. शलाकाचा फोन आला होता. नाही बुवा, नाही बुवा. दृष्टीने संरक्षण अहो पण मला संध्याकाळी फोन केला तेव्हा व्यवस्थित बोलली माझ्या बरोबर, काहीच नाही. काय सांगता? हो, अरे मला म्हणाली जरा लवकर या, कुठेतरी जायचंय असंही म्हणाली. बघ तू काय म्हणालास? मी हा नाही, मी तिला म्हणालो बाबा की काय की ऑफिस मधून त्या गर्दीतून लोंबकळत असं घरी आलं ना की परत बाहेर जाणं नको वाटतं, अगदी नको वाटतं. मग बरोबर. अहो काय परत बाहेर जायचं म्हणजे तो ट्रॅफिक जॅम, गर्दी, धूर, जीवावर येतं अगदी. अरे पण हे शेखर काहीतरी तिचा विचार कर ना. काहीतरी वर्ष सांगणार तिला लहर येते, तिला वाटत असेल. अहो पण आपण ऑफिस सुटल्यानंतर परत घरी येऊन परत बाहेर जायचं ना म्हणजे खरंच अगदी कंटाळा येतो. म्हणजे मला पटतं तुम्ही काय म्हणताय ते, पण काय करणार मला सांगा. काय बाबा, तुझंही पटतं मला, पण हे तुला जरा तिला प्रेमाने समजू शकला असतात तू बरं का. अरे काय या वयामध्ये तिला एकाकी वाटत असेल. हा त्या माणसाच्या जागी जाऊन आपण विचार करावा म्हणजे कळतो. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली. सरकार आधी सीबीआय चौकशीला तयार नव्हते, पण आता विशेष पथकाकडून सुरू असलेली चौकशी अडचणीची वाटू लागल्याने सरकारने सीबीआय तुम्ही म्हणालात ना की त्या माणसाच्या जागी जाऊन विचार करावा. शर्मा म्हणून यांच्या इथे अटकेच्या संदर्भात विरोधी पक्ष बाबा केलेल्या चर्चेत हा हवालदार बघा, हा गोव्याला गेला होता तेलगी बरोबर. 7 दिवस 5 स्टार मध्ये होता. 5,000 पगार आणि 5 स्टार मध्ये राहत होता. कसले सापडले ते एक जण. खरं सांगा ना, ती कसली पेटी आणि कसले स्टॅम्प आहे काय माहितीये आबा. आम्ही सगळे चांगले लोक आहोत, आमची काहीतरी इज्जत आहे, समाजात मान आहे, का ते धुळीला नको ना. तुझ्या तू आता आधीच्या बोलला कानाखाली स्टॅम्प काढी सांगतो 30,000 कोटीचा. श्यामल, हे श्यामल, काय हवं तुम्हाला? काय ग आज लवकर काय झोपलीस तू? सकाळी लवकर उठायचं ना. हा श्यामल, चिडलेस तू? नाही येतंय माझ्या लक्षात, म्हणजे कळलंय मला. अगं नाही श्यामल, काय होतं माहितीये का, ऑफिसमध्ये हल्ली खूप काम असतं ग. त्यात आज एवढं टेन्शन होतं ना, हेड ऑफिसला जा, मग तिथून माझ्या ऑफिसला या, खूप कामात होतो. त्यात मध्येच तुझा फोन आला एकदम. मग श्यामल, हल्ली खूप चिडचिड होते माझी. नाही मी कुठे रागवली वाटलंच मला, कारण मला आता त्याची सवय झाली आहे. मी कुठेतरी वाचलं होतं, फार मोठ्या अपेक्षा ठेवल्या ना की अपेक्षा भंग होतो. म्हणून मी ठरवलंय मोठ्या अपेक्षाच ठेवायच्या नाहीत. पण म्हणजे
त्यासाठी छोट्या छोट्या इच्छा पण मनात धरायच्या नाहीत का मी? अगं नाही श्यामल, असं नव्हतं म्हणायचं मला. हे बघ मी फक्त नाही, ते असतंच. कारण काहीतरी असणार ते असतंच, आणि ते नेहमीच असतं. परदेशात म्हणे बायका नवरा आपल्याला वेळ देत नाही, पुरेसा वेळ देत नाही म्हणून घटस्फोट घेतात. आपल्याकडे तसं होत नाही, कारण आपण समाज, संस्कृती, अब्रू असं काहीतरी विचार करत बसतो. श्यामल नाही, घाबरू नका, मी सगळ्याच भारतीय स्त्रियांबद्दल बोलतेय. पण याचा अर्थ असा नाही ना की नवऱ्यांनी आपल्या बायकांना गृहीतच धरायचं. त्या आहेत ना घरामध्ये, आपण आहोत त्यांना, त्या आहेत आपल्याला. त्यांच्या मनाचा विचार नाही करायचा का? नाही श्यामल, मला असं काय म्हणायचं नव्हतं का. मी काय माहितीये का, रोजच्या कामाच्या रगाड्यातून बाहेर पडून काहीतरी मला करायचं असतं ना, तेव्हा माझ्या सोबतीला कुणीही नसतं. म्हणजे मग बाहेर पडायचा अधिकार नाहीच आहे का मला? ऑफकोर्स हक्क आहे तुझा. आणि मी हक्कासाठी भांडत नाहीये, अजिबात नाही. माझी काहीच तक्रार नाहीये. मी घरात असते, मला घरातली कामं पडतात, असं माझं काहीच म्हणणं नाहीये. मला भयंकर आवडतं घरातले काम करायला, घर सांभाळायला आवडतं. ते सांभाळताना मला इतक्या छोट्या मोठ्या अडचणी येतात, मी कधीच तुमच्या मागे लागत नाही. पण जेव्हा मला वाटतं की आत्ता निदान इथे मला तुमची गरज आहे, तेव्हा मागे वळून पाहिल्यावर मला तुम्ही दिसायला नको का? येस मिलॉर्ड, आरोपीला गुन्हा मान्य आहे, पण याच्या पुढे असं होणार नाही. ओके, प्रॉमिस. बरं, मग आजच्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे? शिक्षा? कान पकडू? झोपा आता तुम्ही, लवकर उठायचं तुम्हाला. येस, दॅट्स श्यामल टिपरे. हसू नका, मी विसरलेले नाहीये. पण अगं हो, पण चिडतेस काय तू अशी? नाही, पण मग फोन, माझा फोन, बाकीच्यांचे फोन किती तुम्ही हसतमुखाने घेता? माझ्या पण नाही, फोनवर मी चिडचिड करता. सगळ्यांवरच करायची मग चिडचिड तशी. हो, कळलं मला. मी फोनच करणार नाही याच्या पुढे तुम्हाला. तुम्ही केल्याशिवाय मी फोन करणार नाही. का? सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.